श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। चिंचली जत्रेसाठी भाविकांनी बैलगाड्याऐवजी बसने प्रवास करावा असं मायक्का मंदिराचं आवाहन। ॲनिमल राहत ही संस्था अतिश्रम केलेल्या बैलांना तातडीची पशुवैद्यकीय सेवा पुरवेल आणि प्रवाशांनी आपल्या प्राण्यांना घरीच सोडावं यावर भर देतात। चिंचली, बेलगावी, कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मिरज, सातारा आणि कराड येथील कुटुंब वार्षिक चिंचली जत्रेसाठी 2 दिवसात 350 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणार आहेत। 2 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या देवी मायक्काच्या या जत्रेनिमित्त मायक्का मंदिर आणि प्राणी संरक्षण संस्था ॲनिमल राहत यांच्याकडून प्रवाशांना आवाहन केलंय की जत्रेच्या लांबच्या प्रवासात जनावरांना जड गाड्या ओढायला लावू नये। मदत म्हणून ॲनिमल राहतने भाविकांना त्यांच्या गावांहून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली आहे आणि प्रवासात वापरल्या जाणाऱ्या जनावरांना मदत करण्यासाठी मोफत वैद्यकीय आणि विश्राम शिबिरं देखील उभारली आहेत। मंदिराच्या विश्वस्त संस्थेने जारी केलेल्या निवेदनात सांगितलंय की लांबच्या प्रवासात बैलांना त्रास होत असल्यानं त्यांचा वापर करणं हे भाविकांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे आणि या आधुनिक युगात बस, ट्रॅक्टर, जीप, कार आणि इतर वाहनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि त्याऐवजी त्यांचाच वापर केला पाहिजे। वैद्यकीय उपचारानंतर ॲनिमल राहत विश्रामस्थानी विश्रांती घेणारे बैल चिंचली जत्रेदरम्यान ॲनिमल राहत संस्था टट्टू, बैल आणि इतर प्राण्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवते। ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उप्रेती म्हणतात, डांबरी रस्त्यावर जड ओझी वाहून लांबचा प्रवास केल्यानं बैल आणि घोड्यांना प्रचंड वेदना होतात, थकवा जाणवतो आणि त्रास होतो। ज्याची पूजा केली जाते अशी करुणा आणि धर्माचं प्रतीक असलेली देवता निश्चितपणे याला मान्यता देणार नाही। बसने प्रवास करणं निवडल्यामुळं केवळ प्राण्यांचं दुःखच कमी होत नाही, तर आपल्या अशा कृतीतून दयाळूपणा दाखवून जत्रेचं खरं स्वरूप जपलं जातं। ॲनिमल राहत भारतामधील काही अति दुर्लक्षित करण्यात आलेल्या प्राण्यांना मदत करते, ज्यात बैल, गाढवा आणि इतर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे। 2026 मध्ये चिंचली जत्रेच्या मार्गावर प्राण्यांना विश्रांती आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचं ॲनिमल राहतचं हे 20वे वर्ष असलं। या संस्थेद्वारे प्राण्यांच्या मालकांशी थेट संवाद साधून त्यांना अन्न, पाणी आणि मोफत पशुवैद्यकीय सेवा पुरवली जाते, जेणेकरून त्यांच्यामध्ये प्राण्यांबद्दलचा करुणेचा भाव वाढेल। मागील काही वर्षात गावकऱ्यांना जत्रेत नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांना निर्जलीकरण, जखमा, वेदनादायक लंगडेपणा, हाडे मोडणं, स्नायू फाटणं आणि तीव्र तणावाचा त्रास झाला। प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी ॲनिमल राहतने स्थानिक पोलिसांसोबतही काम केलंय। स्थानिक पोलिसांनी प्राण्यांना वेदना आणि इजा पोहोचवून त्यांना नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाबूक, टोकदार लगाम आणि इतर बेकायदेशीर साधनं जप्त केलं। माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष घटनास्थळी वार्तांकनासाठी आमंत्रित करण्यात आलं। चिंचली जत्रेदरम्यान 2 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ॲनिमल राहत संघ घटनास्थळी उपस्थित असेल आणि माध्यमांशी संवाद साधण्यासाठी, प्रत्यक्ष वार्तांकनासाठी तसेच आवश्यक माहिती सुविधा पुरवण्यासाठी उपलब्ध असेल। अधिक माहितीसाठी आणि ॲनिमल राहतच्या जीवनरक्षक कार्याला पाठिंबा देण्यासाठी कृपया animalrahat.com या वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा। संपर्क अथर्व देशमुख 73 87 95 55 96, डॉक्टर नरेश चंद्रा उप्रेती 95 52 55 20 42। नमस्कार, माझं नाव डॉक्टर आकाश जाधव, ॲनिमल राहत सोलापूर यामध्ये मी पशुवैद्यक अधिकारी म्हणून कार्य करतो। जसं की आता तुम्ही विचारलात की लांबून ज्या बैलगाड्या येणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करता, तर माझे सर्व बैल मालक आणि जे भाविक आहेत जे मायक्का देवीला लांब लांब प्रवास करून येतात, हे जवळपास 350-400 किलोमीटरचं अंतर कापून येतात आणि ह्यामध्ये बैलगाडा असतील, घोडे आणि बैल ह्यांची जोडे असतील, तर ह्या खूप मोठ्या प्रवासामध्ये बैलांना अतिशय वेदना होतात। त्याचबरोबर जे काही भाविक येणार आहेत ते सुद्धा त्या बैलगाडीवर प्रवास करत असल्यामुळे एवढा लांबचा प्रवास काही सोपं नाही। ह्या दोन्ही अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो तर ह्या वेदना कमी करण्यासाठी ॲनिमल राहत सोलापूर, ॲनिमल राहत पूर्ण युनिट तर्फे मी सगळ्यांना विनंती करतोय की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे। जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल्स असतील तर त्याचा यूज करायला पाहिजे, कारण का ह्या वेदना अशा सोप्या नाही आहेत। जनावरांना जर एवढं लांब तुम्ही रस्त्यावर फिरवताय, रस्त्यावरनं त्यांना एवढा धापा टाकत ते पळत असतात आणि शारीरिक वेदना ह्या जनावराच्या तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही जोपर्यंत तो लंगडत नाहीये किंवा तो पडत नाहीये।
अशा कंडिशन मध्ये जर तो एखाद्या वेळेस पडला तर त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याची सुद्धा खूप भयान शक्यता असते. तर म्हणून माझं हे आव्हान आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त आपण बसेसचा यूज केला पाहिजे. महाराष्ट्र शासन असतील किंवा प्रायव्हेट व्हेकल असतील. आज आधुनिकतेकडे भारत चाललाय आणि अशा कंडिशन मध्ये आपल्याकडं वाहनांसाठी खूप ऑप्शन्स आहेत. तर आपण त्या ऑप्शनचा यूज करायलाच पाहिजे. यात्रेमध्ये जर जनावरे घेऊन आले तर त्याची काय सोय करण्यात आली? पाहायला झालं तर जवळपास आता 20 वर्ष झालं ॲनिमल राहत ह्या जनावरांना आम्ही मोफत सुविधा पुरवठा करतो. आमचे शेडबाळ असेल, मंगसुळे असेल, मुळे असेल, ज्या ज्या मार्गाने ह्या मायक्का देवीला लोक येतात त्या पूर्ण मार्गावर आमचे कॅम्प्स असतात, जिथं आम्ही यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ती यात्रा संपूसपर्यंत जे काही वाहनं बैलगाड्या घेऊन येतील लोक त्यांना आम्ही थांबवतो. तिथे जनावरांचा चारा, पाणी आणि खाद्याचे आम्ही तिथे पुरवठा केला जातो. आमचे तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, सगळा स्टाफ तिथे प्रेझेंट असतो आणि जे काही जनावरांना जखमा झाल्या असतील किंवा वेदना असतील कसल्याही पद्धतीची त्याचे तात्काळ उपचार करायचं काम आम्ही तिथं करतोय. जास्तीत जास्त आमचा जो महत्वाचा टप्पा आहे यामध्ये की त्या जनावराला जास्त वेळेसाठी विश्रांती भेटावी, त्यासाठी त्यांना विश्रांती भेटण्यासाठी एक छोटासा शेड बांधला जातो, ज्यामध्ये आम्ही जनावरं ठेवतो, जे उन्हापासून त्यांचं संरक्षण केलं जातं. किंवा जर घोडे असतील तर त्यांच्यासाठी मोकळं मैदान आम्ही ठेवतो, ज्यामध्ये ते फिरू शकतात किंवा लोळू शकतात. अशा पद्धतीने आमची काम करण्याची पद्धती आहे. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 6095 98 22 60 60 97.